काय व्ह्यू आहे रे. काशीत 50 किलोमीटर आहे. काशीत 50 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे चाललोय. मी चाललोय वसईवरनं अलिबागसाठी. Come one in a dozen, the other 11 give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. दुपारी 1 वाजता निघालो आणि 1 वाजता निघाल्यानंतर जेवढी ट्रॅफिक लागते ना, इरिटेट करायला लागलं आता मला ट्रॅफिक. हळूहळू अजून घरून निघून एक अर्धा तास पण नाही झाला आहे आणि एवढी जबरदस्त ट्रॅफिक. पेट्रोल भरायला गेलो होतो, इतकी जास्त लाईन होती पेट्रोल भरायला की निघून आलो तिकडनं. बरं बघू नंतर भरू पेट्रोल कुठेतरी पुढे. ॲक्च्युली लास्ट टाईम महाबळेश्वरवरून आलो होतो तेव्हा फ्यूल लोचा सिग्नल दिला. जसं असं मी घरी पोचलो त्या टायमामध्ये फ्यूल लोचा सिग्नल आला होता. पण विचार केला आता ना भरून टाकू, पण भरपूर जास्त गर्दी होती. तर मला तरी वाटतं फ्यूल लोचा सिग्नल आल्यानंतर एक 5 लिटर पेट्रोल असतं गाडीमध्ये. आणि मी काही गाडी चालवली नाही. महाबळेश्वरवरून आल्यानंतर फक्त एकदा गॅरेजमध्ये घेऊन गेलो होतो, बस दॅट्स इट. त्यानंतर तर गाडी काढली नव्हती मी. त्यामुळे पेट्रोल तर व्यवस्थित असेल, तरी पण मी ट्राय करतो लवकरात लवकर, म्हणजे एक साधारण 1 लिटर पेट्रोल संपायच्या अगोदर टाकी फुल करून. साधारणपणे घोडबंदरच्या आसपास पोचलो आहे आणि अजूनपर्यंत तरी काही ट्रॅफिक नाही आहे. तर कळंबोलीवरनं मी आता JNPTच्या रोडवरून जातो आहे. खूप मोठा रोड आहे, एकदम प्रशस्त रोड आहे, अजिबात ट्रॅफिक नसते इकडे. आणि पुढे जो ओल्ड गोवा हायवे लागेल त्या ओल्ड गोवा हायवेला पण मला अजिबात ट्रॅफिक नाही लागणार आहे. थोडंफार डायव्हर्शन वगैरे असेल तर ट्रॅफिक लागू शकतो, अदरवाईज पुढे मला काही ट्रॅफिक नाही लागणार मिळत. फक्त ह्याच्यानंतर आता जी मला ट्रॅफिक लागेल ना ती डायरेक्ट अलिबाग फाट्यावरनं मी जेव्हा पुढे अलिबागच्या दिशेने जाईल ना तेव्हा थोडीफार ट्रॅफिक असेल. आज मी घरनं निघाल्यापासून ह्या कळंबोलीला येईपर्यंत जबरदस्त ट्रॅफिक होती आणि माझी एकदम हालत खराब झाली. म्हटलं हा छोटासा जो डिस्टन्स आहे ना, साधारण 60 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, तो कव्हर करायला जवळपास 3 तासाचा टाईम लागला. काय व्ह्यू आहे रे. मी ह्याच्या अगोदर 2 वेळा ह्या रोडवरनं गेलो. एकदा अलिबागसाठी गेलो आहे आणि एकदा महाबळेश्वरला जाण्यासाठी गेलो. म्हणजे शॉर्ट रोड ट्रिपच होती. इतकं काय पूर्ण म्हणजे हा रोड मी कधी कवर नाही केला आणि सध्या तरी कवर करण्यासारखा नाही आहे. पण आता तेव्हा मला इतकं काय खास वाटलं नव्हतं ह्या रस्त्याचं. आता जेव्हापासून मी मागे गोव्याला जाऊन आलो होतो ना आणि त्याच्यानंतर मला आता हा रस्ता एकदम भारी वाटतो आहे. म्हणजे मला आता इकडे असं वाटतं की मी गोव्यामध्येच गाडी चालवते. म्हणजे तिथे पण असे मस्त ओपन रोड होते आणि दोन्ही बाजूने गाव, असं चक्काचक हायवे बनवलं त्या लोकांनी. हा ओल्ड गोवा हायवे आहे ना, तो त्यांचा म्हणजे मेन सोर्स आहे. तर गोव्यामध्ये तर ऑब्व्हियसली त्या लोकांनी तर एकदम प्रायोरिटीवर तो कम्प्लीट करून घेतला असेल आणि कर्नाटकमध्ये पण हा झालाच असेल.
त्याच्या पूर्ण हायवेची अपडेट नाही माझ्याकडे, पण मोस्टली गोव्यामध्ये तर हा रस्ता एकदम चकाचक बनवला आहे त्या लोकांना. सावंतवाडीपर्यंत तर एकदम मस्तच आहे. सावंतवाडीवरनं मग त्याच्यापुढे मी ड्राईव्ह नाही केला कधी ह्या रोडवरती. काय अमेझिंग रोड आहे, अमेझिंग. आणि गोव्याला जाण्यासाठी हाच रोड परफेक्ट आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. तो पुण्यामार्गे जो रस्ता आहे ना, तो ऑलरेडी आपण लांब जातो, वरती घाट चढतो, पुढे क्रॉस करतो आणि त्याच्यानंतर पुन्हा घाट उतरून यावं लागतं. तर मी आता पेणजवळ पोचलो आहे आणि इकडनं मला आता हा ओल्ड गोवा हायवे सोडायचा आहे. मुंबईपासनं ह्या लोकेशनपर्यंत एक साधारण 40 किलोमीटरचा ओल्ड गोवा हायवे लागतो आणि रस्ता एकदम स्मूथ आहे. फक्त रस्त्याचं थोडंफार म्हणजे काम सुरू असल्यामुळे 2-3 ठिकाणी डायव्हर्शन होते, बाकी काय इश्यू नव्हता. रस्ता एकदम व्यवस्थित आहे. 1-2 ठिकाणी डायव्हर्शन असल्यामुळे थोडीफार मला ट्रॅफिक लागली, बाकी काय नाही. आणि आता मी पेणला पोचलो. पेणवरनं हा अलिबाग फाटा घेऊन मी आता अलिबागच्याच दिशेने जाईल. इकडनं अलिबाग तरी पण साधारणपणे अजून 20 ते 25 किलोमीटर आहे. आणि मी ज्या डेस्टिनेशनवर चाललो आहे रेवदंड्याला, ते रेवदंडा अजून इकडनं साधारणपणे 35 किलोमीटरच्या आसपास आहे. हे 35 किलोमीटरसाठी मला नॉर्मलपेक्षा थोडंसं जास्त टाईम लागेल, कारण की थोडीशी ट्रॅफिक असते ह्या टायमाला आणि हा लॉंग हॉलिडेचा टाईम आहे, त्यामुळे थोडीफार ट्रॅफिक तर असणारच इकडे. आता इकडनं पूर्ण अलिबागसाठी सिंगल रूट आहे. हा कोस्टल रोड लागेल, म्हणजे गोव्याला जायचं असेल तर हा कोस्टल रोड घेऊन पण जाऊ शकतो आणि जो मागचा हायवे गेला NH66 तो घेऊन पण जाऊ शकतो. NH66ची हालत पण खराब आहे, तरी पण तो ठीक आहे. आपण कोस्टल रोडने जर गोव्याला जायचं असेल तर मग खूप टाईम लागतो. म्हणजे प्रॉपर ट्रॅव्हलसाठी तुम्हाला तेवढे दिवस. काशीत 50 किलोमीटर आहे, काशीत 50 किलोमीटर आहे. म्हणजे ट्रॅव्हल करायला तेवढे दिवस तुमच्याकडे असायला पाहिजेत. म्हणजे मी ट्रॅव्हल करता करता जर एक्सप्लोअर करायचं असेल ना, तर हा कोस्टल रूट घेऊन गोव्याला जायला अमेझिंग आहे. पण जर गोव्यालाच जायचं आहे, इकडे काय फिरताना तुम्हाला काय म्हणजे ट्रॅव्हलमध्ये काय तुम्हाला एन्जॉय वगैरे नाही करायचं आहे, फक्त तुम्ही जाताना रोड बघताय, तर मग कोस्टल रोड अजिबात नाही. मग तो NH66 पण नाही. मग गोवा पुण्यावरनं जो रोड आहे ना, तोच गोव्याला जाण्यासाठी बेस्ट आहे. अलिबाग एकदम मस्त आहे. पण जसं ह्या अलिबागच्या मेन रोडवरती एंट्री करतो ना, ही JSWची फॅक्टरी लागते आणि एवढा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो ना, म्हणजे जी एक्साइटमेंट होती ना गोव्याला पोहायची, किंवा जी एक्साइटमेंट NH66वरती वाटत होती ना, ती सर्व निघून गेली इकडे आल्या आल्या. हां, बरीच ट्रॅफिक लागली होती. आणि आता पण रिटर्न जाणारे लोक बरीच आहेत, पण आता ट्रॅफिक नाही आहे. म्हणजे कंटिन्यू गाड्या जात आहेत, पण थांबायला लागत आहे. मागे जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर फुल बंपर टू बंपर ट्रॅफिक होती. इकडून तिकडून गाडी घालून न्यावं लागलं. 4 व्हीलर असते तर अजूनपर्यंत नसतं. आणि माझ्या पुढे ना मी अशा बरेचसे टेम्पो बघितले ज्याच्यातनं बैलांसकट घेऊन जात आहेत. यार किती अनकम्फर्टेबल घेऊन जात आहेत त्यांना यार. हो ना, त्यांना हलायला जागा नाही. किती घाबरले असतं ना ते बैल. टेम्पोच्या पुढच्या बाजूला थोडीशी ओपन स्पेस आहे, तिकडनं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय डोकं बैल. काय माणसं असतात यार आपण पण.
मला तर वाटतं इकडे कुठे शर्यत वगैरे होते की काय समजत नाही, कारण की मी 5 ते 6 टेम्पो बघितले असे ज्याच्यामध्ये गाडी सगळं बैल होते. आणि बैल पण काय हे साधे असे वाटत नाही, एकदम असे व्यवस्थित मेंटेन केलेले बैल आहेत, जसे रेसमध्ये वगैरे वापरतात. आणि जो टांगा आहे तो पण एकदम लाईट वेट आहे, म्हणजे रेससाठी वापरणारा जर जसे टांगे असतात ना छोटे, तसंच हा नक्की रेसचाच बैल जोडी आणि टांगा आहे. Triumph Tiger, amazing. कर्नाटका पासिंग आहे हे पण. थंडरबर्ड 500 आहे कर्नाटका पासिंग. 500 आहे की 350 आहे काय लक्षात नाही ते, पण ओव्हरऑल हेड साईज वगैरे बघून वाटतं की 500च असेल. 500. आणि हे दोघं एकत्र झाले आहेत, म्हणजे कम्प्लीट अपोजिट स्टाईलच्या गाड्या चालवत आहेत दोघं जण. अजून 3 किलोमीटर राहिलं आहे रेवड्याला. आणि नाही 7 वाजले. मी 1 वाजता निघालो होतो, 7 वाजले. 7 म्हणजे जवळ 6 तास झाले. 6 तास फक्त 150 किलोमीटर आहे डिस्टन्स. 6 तास लागले. त्या राईट साईडला पूर्ण ओपन स्पेस आहे, एकदम भारी व्ह्यू असेल, पण आता मला काही दिसत नाही आहे. सकाळी उठून लवकर यायला लागेल इकडे. सकाळी लवकर मस्त वातावरण असतं इकडे, आणि थंडीमध्ये तर एकदम आता सुपरच असेल. नगावेला जाण्यासाठी पण मी हाच कट घेतला होता, मुरुड नागाव. ओके, नागाव रेवदंडा. ओके. एका लाईनमध्ये सगळे बीच आहेत. मला असं वाटलेलं नागावेचा जो रस्ता आहे ना, तो रस्ता आणि रेवदंड्याचा रस्ता एकदम डिफरंट आहे, म्हणजे वेगळ्या रस्त्याने रेवदंड्याला जायचं, पण तसं नाही. पासून 2 किलोमीटर आहे, नाही 2 नाही 1.5 किलोमीटर आहे. आणि ऑलमोस्ट गावामध्ये आलो आहे, परफेक्ट गावामध्ये. मी जो मगासपासून मी जो कोस्टल रोडवर येत होता ना, त्याच्यापेक्षा पण अजून आतमधल्या रोडवरती आलो आहे. ॲक्च्युली गुगल मॅपने हा शॉर्टकट दिला आतमधून यायला. मेन रोड तर बाहेरनं जात होता, पण मी रिस्क घेतली कारण की दोन्ही साईडवरती रेड लाईनच होते. बरं सुट्टी ठीक आहे यार, सगळीकडे ट्रॅफिक आहेच. इथे पण ट्रॅफिक आहे, तिथे पण ट्रॅफिक आहे.
तर मी माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आणि आजचा हा जो ब्लॉग आहे हा आपण इकडे संपूया. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अलिबाग सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.